देशद्रोही सलीम कुत्त्याशी संबंध असलेल्या नाशिक महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून काम केलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांना नुकतेच भारतीय जनता पार्टीने पक्षप्रवेश दिला आहे। याबाबतचा हा थोडक्यात वृत्तांत। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक मनपा ताब्यात घेण्यासाठी देशद्रोही सलीम कुत्त्याशी संबंध असणाऱ्या सुधाकर बडगुजरांना भाजपकडून पायघड्या। स्थानिक आमदारांचा तीव्र विरोध असतानाही गिरीश महाजनांकडून बडगुजरांना प्रवेशासाठी लावली होती फिल्डिंग। बडगुजर महाजन नेमके कनेक्शन काय? भाजप प्रवेशाचे एकमेव सूत्र म्हणजे मनी पॉवर, मसल पॉवर आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी हेच मानायचे का? देशद्रोही सलीम कुत्त्याशी असलेल्या बडगुजरांच्या संबंधाबाबत SIT लावणाऱ्या फडणवीसांची तर भाषाच बदलली आहे। आधी आरोप करून बेजार करायचे आणि नंतर हळूच भाजप प्रवेश द्यायचे धोरण तर भाजप राबवत आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो। सध्या सोशल मीडियासह TV चॅनल्सवर एकच चर्चा घडत आहे आणि ती म्हणजे नाशिकमधील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांचा भाजप पक्षप्रवेश। बडगुजरांच्या भाजप प्रवेशावर राज्यातील सर्वच विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली आहे। सुधाकर बडगुजर यांना भाजपच्या शहरातील आमदार सीमा हिरे यांनी पक्षप्रवेशाबाबत टोकाचा विरोध केला होता। शहरातील आमदारांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ घेऊन देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन सलीम कुत्त्या या देशद्रोहाशी संबंध असलेल्या बडगुजर यांना पक्षात घेतलेस तर पक्षाला नुकसान होऊ शकते अशी तक्रारच त्यांनी नेतृत्वाकडे केली होती। परंतु आमदार हिरेंसह अन्य आमदारांच्या मताला शून्य किंमत असल्याचे फडणवीस, बावनकुळे, महाजन यांनी दाखवून दिले व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश विरोध करणाऱ्या आमदारांच्या नाकावर टिचून घडवूनच आणला आहे। या प्रवेशामागे जळगावचे महाजन यांचा मोठा हात असल्याची माहिती मिळत आहे। नाशिक जिल्ह्यात भाजपचे 5 आमदार असतानाही या आमदारांना मोठं होऊ द्यायचेच नाही या टोकाच्या राजकीय ईर्षेने महाजन नाशिकचे नेतृत्व करी पाहत आहेत। फडणवीस यांनी राहुल आहेर यांना मंत्री करणार असल्याचे जाहीर आश्वासन दिले होते, पण पुढे फडणवीसांनी हे आश्वासन पाळलेच नाही। तसेही फडणवीस कोणतेच आश्वासन पाळत नाहीत। बोलतील एक आणि करतील एक अशी त्यांची राजकीय भूमिका आहे। त्याचे प्रतिबिंब सरकार पक्षातील वादग्रस्त मंत्री नेत्यांवरूनच लक्षात येते। राहुल आहेर यांना मंत्री केले तर आपले नाशिकमधील वजन कमी होईल या भीतीने नाशिक जिल्ह्याला 5 आमदार असूनही मंत्रिपद न देण्यामागे देखील जळगावचीच शक्ती असल्याचे बोलले जात आहे। नाशिकचा कुंभमेळा अवघ्या वर्षावर आलेला आहे आणि त्यातच नाशिक महानगरपालिका निवडणूक ही तर अवघ्या 2-3 महिन्यांवर येऊन ठेपली आहे। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक मनपा ताब्यात घेण्यासाठी महाजन आतुर झाले आहेत। या राजकीय हेतूने प्रेरित होऊन गुन्हेगारी पार्श्वभूमी का असेना, पण नाशिक मनपात अनेक वर्ष नगरसेवक, विरोधी पक्षनेता राहिलेल्या आणि ठेकेदारीची पार्श्वभूमी असलेल्या माहितीगार, मनी पॉवर आणि मसल पॉवर असलेल्या सुधाकर बडगुजरांसाठी अक्षरशः पायघड्या घातल्या आहेत। स्थानिक आमदारांचा विरोध झुगारून पक्षप्रवेश दिला आहे। कोणत्याही परिस्थितीत नाशिक मनपा कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ताब्यात घ्यायचीच
हा महाजनांनी चंगच बांधला आहे. कुंभमेळा पार्श्वभूमीवर शहरात हजारो कोटींचे विकास कामे करताना सत्ता आपल्याच हातात हवी, म्हणजे आपल्या सोयीप्रमाणे कामाचे ठेके देणे सोपे जाते. यासाठीच मनपत सत्ता हवी. मग त्यासाठी कोणालाही अगदी देशद्रोहींशी मैत्री असणाऱ्यांनाही भाजप पक्षात घेण्यास तयार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बडगुजरांना तडीपारची नोटीस काढण्यात आली होती, तर मुलगा दीपकवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. विधानसभेत नितेश राणेंनी बडगुजर देशद्रोही सलीम कुत्त्याबरोबरचे फोटो दाखवले होते. सलीम कुत्त्याबरोबर बडगुजर डान्स करतानाचे व्हिडिओ भर विधानसभेत दाखविले होते. यावेळी प्रचंड गदारोळ झाला होता. देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत चौकशी करण्यासाठी SITची स्थापना देखील केली होती. परंतु आता सुधाकर बडगुजर भाजपवासी झाल्याने ते आता स्वच्छ झाले आहेत का, असा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे SITची माहितीही समोर येणार की नाही, हा प्रश्न विचारला जात आहे. SIT थांबवण्यातही येऊ शकते. बडगुजरांच्या अनेक गुन्ह्यांनाही भाजपत आल्याने सुटका मिळू शकते, अशीही विरोधी पक्षांनी टीका केली आहे. मागील पंचवार्षिकमध्येही नाशिक महानगरपालिकेत भाजपचीच सत्ता होती. शहरात भाजपचे 3 आमदार आहेत, अनेक नगरसेवक आहेत. एकंदरीत भाजपची नाशिकमधील स्थिती चांगली असताना देखील केवळ भाजपतील काही स्वार्थी नेत्यांच्या स्वार्थी भावनेतून स्वहितासाठी बडगुजर प्रवेश झाला आहे, अशी चर्चा होत आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा नाशिक मनपात सत्ता मिळवण्यासाठी बडगुजरांना भाजपने गळाला लावले आहे, हे मात्र तितकेच खरे आहे. येणाऱ्या 2-3 महिन्यातील नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत सुधाकर बडगुजर यांना भाजपत घेतल्याने भाजपला त्याचा किती फायदा झाला आहे किंवा किती तोटा झाला आहे, हे लवकरच कळेल. परंतु तोपर्यंत तर या वादग्रस्त पक्षप्रवेशाच्या चर्चा तर घडतच राहणार, हेही तितकेच खरे आहे. आमच्या निफाड टाइम्स न्यूज चॅनलवरील या राजकीय वृत्तांताविषयी आपणास काय वाटते, याबाबत आम्हास कमेंट करून नक्की कळवा. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.